मग सगळे झालं सगळ्यांचं जेवण. कुठं आहे? मी गावी आले. कोण आहे ते? दाजी. तुम्ही म्हणतात ना की तुम्ही दाजीसोबत व्हिडिओ बनवित नाही, तर तुम्ही एकटे का व्हिडिओ बनवता म्हणून लोकांच्या कमेंट खराब येतात. आज त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवते. गावी महिनाभर झालं गावाला आहे. शांत मस्त एकटेच राहतात. बायका पोरं सगळं सोडून एकटेच राहतात. टेन्शन फ्री माणूस आहे. काय हसतात काय बोलती तू? मग कुणाला मस्त वाटतं राहतात. खुशी कुणाला वाटते? मस्त राहतात. अरे 1 महिना झालं तुम्ही इथं हां की बायको कशी राहत असन, पोरं कसे राहत असते, यांना काही कमी पडत असन काय नाही. मस्त वातावरणामध्ये, खुल्या वातावरणामध्ये छान राहतात एकदम. आता म्हणतात येत पण नाही म्हणतात गावाला. मी आता तू काय इथे व्हिडिओ काढायला आली? ते व्हिडिओ काढायला काय कामच काय? एवढं गरम होतंय काय? काम इथं एवढं गरम होतंय की बस वाटत नाही इथं. पण अगं ते दगड काय करायचं दगडाचं? ते दगड काढून इकडे वाटायला लावा. हा हे करत बसू का? आता मी करत नाही काय काम इथं. एवढं ऊन लागतंय. ते दगड किती गरम झालेले असते ना. दगड उचल म्हणतात, ते दगड लावून इथं वाट्याला लावून म्हणतात दगड काढून. अरे असं उचलून नाही. नाही. आता मी सकाळी वाळू एवढी सकाळी गरम नव्हतं, ऊन नव्हतं ना एवढं सकाळी. एवढी वाळू मग मी वडली हे सगळं आवरलं ना मग सकाळी काम मी. ते दगड ढकलत ते वाळूला कडायला लावले. म्हणलं पाऊस झाला तर वाहून नको जायला. आता ही दगड इकडे आता वाटायला. अनुज पप्पा वाजलेत किती? आता 12 वाजले ना. मग आता हे संध्याकाळी परत हा मग ते ऊन जरासे कमी झाल्याच्या नंतर मी मदत करू लागेल ना तुम्हाला. आता एवढं ऊन असं मला म्हणता तुम्ही हे काम करीत बस म्हणून. नाही मग परत संध्याकाळी म्हणशील नाही मला संध्याकाळचं पण पोस्ट करायचंय. ना मग मला व्हिडिओ तर बनवायचेच आहे. आणि मग मी तुम्हाला माल देऊन मी हे करेन ना. तुम्ही हाताखाली काम करेन ना तुमच्या. पण आता मी उन्हात बाहेर निघत नाही. तुम्ही मला काही बोललात तरी चालेल ना. आता उन्हात बाहेर निघत नाही. आता नाही ग, पण आता म्हणजे कसं संध्याकाळी दगड आणून इथे ठेवायचे. परत हे वरती पत्र्याला खाचा मारलेला आहे. पत्रे गुतवले, त्यात मग माल ते भरायचा आहे. नीट करू ना संध्याकाळी. आपण नीट करून घेऊ संध्याकाळी. काम आहे थोडंसं. हे पत्रे पडवी टाकली ना बाहेर, त्या पडवीचे थोडंसं माल भरायचं आहे तिथं सिमेंट कालवून. अर्धवट काय काम देते कुणाला? अर्धवट काम. आता काय करणार? मी का ठाय आता तुम्ही 1 महिना झाला इथं राहायला आलेलं आहे, तर तुम्ही काय काम केलं इथं महिन्यात? काय काम केलं मला सांगा बरं तुम्ही. काय काम केलं? बोललेले रागी. नाही. 1 महिना झाला तुम्ही इथं, काय काम केलं तुम्ही? मग ते शासनाचं काम आलं होतं ते मग ते काय तुम्ही केलं का? नाही, ते त्यांचे करत होते ना. त्यांच्याकडून नको हे करून घ्या. तुम्ही थोडी केलं, त्यांचे ते करत होते ना. ते त्यांचे ते काय मग मला म्हणतात अर्धावट काम करते नुसते. नाही ते तेवढं पूर्ण पिचिंग त्यांच्याकडून बोलू त्यांच्याकडे, त्यांच्या मागं दिवसभर उन्हात आणायचं, त्यांच्या मागं राव सारखं उठकी. ह्या 10 तारखेच्या नंतर थोडंसं जरा रिलॅक्स झाले. 10 तारखेच्या झालं त्यांचं काम झालं सगळं. ते 10 तारखेच्या नंतर ते रिलॅक्स झाले की मग एक घराचं पडवीचं फरशी टाका आणा. एकट्याने तिथं आणायला गेलं तर तिथं माणूस नव्हतं, दुकानं बंद होतं. ते एकट्याने ती फरशी गाडीत भरली. त्या बारक्या पोराला घेऊन यायचं ना, रोशनला घेऊन यायचं ना. ते मस्त काम करेन इथं. उलटे उद्योग वाढवून ठेवेन ते. आणि घरातले गव्हाचे पोती इकडं सरकव तिकडं सरकव. ते बरं झालं गहू विकून टाकलं. एवढे पोती होते गव्हामध्ये, विकून टाकलं ते बरं झालं. कोण आहे खायला? कोण आहे इथं? आणि इथून मुंबईला धान्य न्यायला परवडतंय का? त्यांना म्हटलं विकून टाका. मी नाही घेऊन जात एवढं वजं. गाड्याला गर्द्या किती येतं हे वजं घेऊन जात. एसटी मध्ये दिलं टाकून तर तिथं उतरवलं की तिथून डायरेक्ट ओला करायचं ना घरपोच. जाऊ दे ना, तुम्ही घेऊन या. आता राहिलेलं आहे ना ते, तुम्ही घेऊन या. मी कशाला? मला एकट्याला लय झालं ते. यायचं तुम्ही घेऊन. काय इथं पण एवढं गरम होतंय. 4 5 पाहिले मी एकटा. हा घेऊन या, काय हरकत नाही. बरं होईल माझ्यासाठी. तेवढाच माझा खर्च कमी होईल. लय गरम होते आता. किती 11 12 वाजलेत ना. नको झालंय इथं गरम. एकामध्ये जाण्यापेक्षा तू जाताना घेऊन जा 4 5 पाहिले. हो घेऊन जाईल ना, काय हरकत नाही. बॅग स्वतःची चढू होती आणि 4 5 पाहिलं घेऊन जा. 4 5 पाहिलं नुसतं घेऊन जाईन. एकदाच घेऊन जाईन. ती पण सारखं नाही घेऊन जाणार. अरे तू 2 पाहिलंच घेऊन जा फक्त 2च पाहिलं, जास्त नाही. हा म्हणते, पण घेऊन जाते का नाही माहित नाही. हा म्हणते तुम्हाला. इथं माझी बॅग घेऊन चालायचंच माझे हात पाय गळत आता. गहू घेऊन जा आणि हे करा. इकाचं खाणं आता आजपर्यंत इकाचंच खात होतो ना. आता काय आहे ना घरी. आई घरी, पण ती नेणार कोण तिथपर्यंत? आई तर टाकून द्या, मला घेऊन जाते. मी खाते घरचं. ते काय वाटत परवडत मग आता काही इलाज नाही त्याला. नाही तर मग वाशीपर्यंत देतो माल, पिकअप मध्ये देतो टाकून. मग तिथून गाडी करून घेऊन जाईन मी, काय हरकत नाही. ठीक आहे.
विचारतो, एक तरकारीचा टेम्पो जातो ना रोजचा संध्याकाळचा इथं. हां हं? त्याला म्हणून घेऊन जा म्हणे हां दोन वाचकी. हां हं? घेऊन जा 2 वाचकी देऊ हां बस झालं तेवढंच. का 2 कट्टे देऊ? नाही नाही 2 कट्टे कशाला, हं? वर्षभर तर बिनवर होतं ना ते. हां मग 2 कट्टे दिले होईल तुम्हाला कायमचं. कायमचं होऊन जाईल. हे वर्ष कसं निघेल. हं. पण ते साफ करायचं कोण? मी साफ करीन ना सुट्टीच्या दिवशी, साफ रविवारच्या करून दिवशी. देऊ. नाही नाही साफ एवढं आकरीत नको. एवढं अति नाही नाही वागत. तर वारं चांगलं आहे, तळवट हातरायचं